नमस्ते, मी गणेश खेडकर एज्युकल्चरमध्ये तुमचं स्वागत करतो. करंट अल्गोरिदम ही आपण जे महत्त्वाचे टॉपिक आहेत त्यांची परीक्षेच्या दृष्टीने तयारी करण्यासाठी सुरू केलेली यूट्यूब सिरीज आहे. त्यामध्ये आज आपण सिंधू पाणी वाटप करार, इंडस वॉटर ट्रीटी किंवा सिंधू जल वाटप करार या वेगवेगळ्या नावाने ओळखला जाणारा जो करार आहे त्या कराराच्या पार्श्वभूमीची पूर्ण माहिती पाहणार आहोत. नुकतंच जम्मू काश्मीरमधल्या अनंतनाग जिल्ह्यातल्या पहलगाम या मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखल्या असणाऱ्या अतिशय नयनरम्य अशा पर्यटन स्थळावर आतंकवाद्यांनी भारतीय लोकांची अतिशय निर्घृणपणे हत्या केलेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तान या दोन देशातले संबंध बिघडलेले आहेत आणि त्यावेळेस भारतानं काही या हत्याकांडाचा निषेध करण्यासाठी 5 वेगवेगळे निर्णय घेतलेले आहेत. त्यातला एक महत्त्वाचा निर्णय आहे भारताच्या वतीनं सिंधू जल कराराला स्थगिती देण्यात आलेली आपल्याला पाहता येते. यापूर्वी सुद्धा आपल्याला याच्यावर काही प्रश्न विचारलेले आहेत. मग त्या अनुषंगाने हा सिंधू पाणी वाटप करार काय आहे ते आपण पाहणार आहोत. त्याच्यानंतर पाकिस्ताननं सुद्धा शिमला करार जो आहे तो रद्द केलेला आहे. त्याच्यावर आपण परत माहिती बघू जे आपल्याला विचारलं जाऊ शकतं. आपण सुरू करूयात. पहिल्यांदा झालेल्या घटना अतिशय दुर्दैवी आहे, त्याचा आपण निषेध व्यक्त करू आणि मग आपल्याला याच्या संदर्भात काय काय माहिती घेता येते ते आता आपण पाहूयात. हा जो सिंधू पाणी वाटप करार आहे, इंडस वॉटर ट्रीटी म्हणून आपण तो ओळखतो, तो भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधला आहे. सिंधू आणि तिच्या 5 उपनद्या अशा एकूण 6 नद्यांचं पाणी या वाटपासंदर्भातला हा करार पाहता येतो. हा करार 19 सप्टेंबर 1960 ला झालेला आहे. ही डेट खूप महत्वाची आहे. 19 सप्टेंबर 1960 ला करारावर सह्या कुठं झालेल्या आहेत? कराचीला झालेल्या आहेत, हे लक्षात ठेवा. मग याचा मध्यस्थ कोण होतं? तर जागतिक बँक, वर्ल्ड बँक जी आहे त्याने याची मध्यस्थ केलेली आपल्याला पाहता येते. पहा, करारावर सह्या झालेल्या आहेत 19 सप्टेंबर 1960 ला आणि करार लागू झालेला आहे 1 एप्रिल 1960 ला. पूर्वलक्षी प्रभावाने हा करार लागू झालेला आहे, हे लक्षात ठेवा. ही डेट महत्वाची आहे. 19 सप्टेंबर 1960 महत्वाची आहे, ज्या दिवशी करारावर सह्या झालेल्या आहेत, आणि 1 एप्रिल 1960 हा महत्वाचा आहे कारण करार त्या दिवशी लागू झालेला आहे, अंमलात आलेला आहे आणि रेट्रोस्पेक्टिव्हली आपण ज्याला म्हणतो. जागतिक बँकेनं याच्यासाठी मध्यस्थ केलेली आहे. आता थोडंसं आपण याचं जे बॅकग्राऊंड आहे ते पाहून घ्या. हा करार जो आहे हा करार भारताच्या वतीनं तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, पाकिस्तानच्या वतीनं त्यांचे राष्ट्रपती अय्यूब खान या दोघांनी सह्या केलेल्या आहेत आणि तिसरी जी सही आहे जागतिक बँकेचे अधिकारी असणारे WAB इलिप यांनी ती सही केलेली आहे. अशा 3 लोकांच्या सह्या आहेत, हे लक्षात ठेवा. आता यांचे नावं पण विचारले जाऊ शकतात, कुणी कुणी सह्या केलेल्या आहेत. मग या 6 नद्या आहेत, या 6 नद्याचं पाणी कुणाला कसं देण्यात येणार आहे हे कराराच्या सही करतानाचे फोटो आपल्याला पाहता येतात. ज्या 6 नद्यापैकी ज्या पूर्ववाहिनी नद्या आहेत सतलज, बियास आणि रावी यांचं पाणी भारताला मिळणार आहे आणि ज्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत सिंधू, झेलम, चिनाब यांचं पाणी पाकिस्तानला मिळणार आहे. त्यामुळं इथं पण आपल्याला विचारलं जाऊ शकतं, ते लक्षात ठेवा. मग या पाण्याचा वापर कशासाठी होतो? सिंचन, साठवणूकसाठी, शेती, वीज उत्पादनासाठी, याच्यासाठी त्याच्या पाण्याचा वापर करायला दोन्ही देशाला परवानगी दिलेली आपल्याला पाहता येते. या 6 नद्यापैकी जे पाणी आहे त्या पाण्यापैकी 20% पाणी भारत वापरतं आणि 80% पाणी पाकिस्तान वापरतं. आणि भारताच्या वाट्याला जे 20% पाणी आलंय त्याच्यातलं 90 ते 95% पाण्याचा वापर भारत करायला आहे, ते युटिलाइज हार्नेस करणं जे आहे ते करायला लागलेलं आहे, हे लक्षात ठेवा. पाण्याचा मेजर जो भाग आहे तो पाकिस्तानला जातोय, हे लक्षात ठेवा. आता इथून थोडंसं आपण नकाशाच्या माध्यमातून ते पाहूयात. ही इंदस नदी आहे, तिचा इथं उगम झालेला आपल्याला पाहता येतोय. इथं किशनगंगा किंवा नीलम प्रोजेक्ट दिलेला आपल्याला पाहता येतोय. हा झेलम नदी आहे, इथं उलर लेक आपल्याला पाहता येतोय आणि ही चिनाब नदी आपल्याला पाहता येते. लक्षात ठेवा. आता तुम्हाला या मुद्द्यावर एक तर करंटच्या अँगलने प्रश्न विचारला जाऊ शकतो, जिओग्राफीच्या अँगलने विचारला जाऊ शकतो. तुम्हाला ही जिओग्राफी जास्त चांगल्या पद्धतीने समजून घेणं गरजेचं आहे. चिनाब नदीची भारत आणि पाकिस्तान मधली नैसर्गिक सीमा आहे. झेलम नदी सुद्धा भारत आणि पाकिस्तान मधली नैसर्गिक सीमा आहे, लक्षात ठेवा. मग इंडस, झेलम आणि चिनाब या 3 नद्याचं पाणी जे आहे ते पाकिस्तानला मिळते, ठीक आहे. आणि रावी, बियास आणि सतलज या पूर्ववाहिनी नद्या ज्या आहेत, खरं म्हणजे या नद्यांचं पाणीचं सुद्धा या 5 नद्या आहेत पंचनाड म्हणून पंजाब जो प्रदेश झालेला आहे, पूर्ववाहिनी म्हणण्यापेक्षा यांचं
याच पश्चिमेलाच पाणी वाहतंय, पण आपण त्या भारतातल्या नद्या असं म्हणतोय, हे लक्षात ठेवा. नद्या सगळ्या इंडसलाच मिळतात हे लक्षात ठेवा. आणि ह्या 6 नद्या आपल्याला इथं पाहता येतात. त्यातला बगलिहार डॅम जो आहे तो चिनाब नदीवरला सुद्धा आपल्याला पाहता येतोय. ठीक आहे, ह्या नद्या इथं दिलेल्या आहेत. आता हा जो करार आहे हा 1960 ला झालेला आहे आणि 2025 म्हणजे जवळपास 65 वर्ष हा करार अतिशय उत्तमरित्या पार पडलेला आहे, सामंजस्याने पार पडलेला आहे. आंतरराष्ट्रीय जे काही जगभरातले जे आंतरराष्ट्रीय महत्वाचे दोन्ही देशासंदर्भातले किंवा जास्त देशासंदर्भातले नदी पाणी वाटप करार आहे, त्याच्यापैकी अतिशय यशस्वी करारामध्ये याची गणना होताना आपल्याला पाहता येते. आता सिंधू नदीच्या जे काही एरिया आहे त्याच्यापैकी 11.12 लाख चौरस किलोमीटर एरिया त्यांनी कव्हर केलेला आपल्याला पाहता येतोय. सिंधूचं जे क्षेत्रफळ आहे त्यामध्ये पाकिस्तानमध्ये 47% आहे, भारतात 39% आहे आणि मग चीन आणि अफगाणिस्तानमध्ये आपल्याला पाहता येतं. अंदाजे 30 कोटी लोक सिंधू नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे. या सिंधू नदीमुळे पाकिस्तानची भरपूर मोठ्या प्रमाणातली शेती अवलंबून आहे, अतिशय सुपीक प्रदेश त्याच्यावर अवलंबून आपल्याला पाहता येतोय. आता हा करार झालेला आहे, या कराराची पार्श्वभूमी काय होती, 60 ला झाला, मग 47 ला भारत स्वतंत्र झालाय, मधले 13 वर्ष काय झालेलं आपल्याला पाहता येतंय. तर भारत स्वतंत्र झाल्यानंतरच 1947 ला एक स्टँडस्टिल अग्रीमेंट झालेला आपल्याला पाहता येते, जे 31 मार्च 1948 पर्यंत चाललेलं आपल्याला पाहता येते आणि दोन्ही नद्यातल्या पाणी वाटपासंदर्भातलं हे झालेलं आहे. आणि 31 मार्चला हे स्टँडस्टिल अग्रीमेंट संपल्यानंतर भारतानं जे काय आहे पाणी अडवायला सुरुवात केलेली आहे आणि याचा विरोध म्हणून पाकिस्ताननं युनायटेड नेशनकडे तक्रार केलेली आहे आणि तिथून पुढे मग जागतिक बँकेची आपल्याला मध्यस्थी किंवा त्याची इन्व्हॉल्वमेंट झालेली पाहता येते. तिथून पुढे ते चर्चेत आलेले आहेत. मग त्याच दरम्यान 1951 ला पंडित जवाहरलाल नेहरू टेनेसी व्हॅली कॉर्पोरेशन TVC जे आपण म्हणतो त्याचे प्रमुख असणारे डेव्हिड लिलियनथल यांना बोलवलेलं आहे. तुम्ही याच्यावर अभ्यास करा आणि आम्हाला मार्ग सांगा. त्यांनी त्या चर्चेसाठी पुढाकार घेतलेला आपल्याला पाहता येतो आणि सतत 9 वर्ष वगैरे चर्चा करून सिंधू पाणी वाटप करार झालेला आहे. त्याच्यावर अतिशय दीर्घ असा लेख त्यांनी दिलेला आपल्याला पाहता येतात. आणि त्यावेळेसचे जागतिक बँकेचे प्रमुख असणारे युजीन आर ब्लॅक यांचा याच्यामधला महत्वाचा रोल पाहता येतो. युजीन आर ब्लॅक त्यावेळेस जागतिक बँकेचे प्रमुख होते. आणि या 9 वर्षाच्या वाटाघाटीतून दोन्ही देशामध्ये एक कायमस्वरूपी आयोग, आता हा कायमस्वरूपी शब्द महत्वाचा आहे. यापूर्वी आयोगानं आपल्याला हा तात्पुरता आयोग आहे असं विचारलं होतं, तर हा MPC ला, तर तो कायमस्वरूपी आयोग आहे हा शब्द लक्षात ठेवा. आणि या दोन्ही देशाची दरवर्षी बैठक होताना आपल्याला पाहता येते. ठीक आहे, यामध्ये दोन्ही देशाच्या वतीनं एक आयुक्त सहभागी असतात आणि ते वाटाघाटी करताना आपल्याला पाहता येतात. मग याचं एक लवाद स्थापन केलेला आहे, त्या लवादाच्या मदतीने ह्या दोघांचे वाद सोडवले जातात. आता आजपर्यंत हे वाद इतक्या वेळा वाद झालेच नाही का, वेगवेगळे युद्ध झालेले आहेत दोन्ही देशाच्या दरम्यान. मग त्यावेळेस काय झालेलं आहे ते पण आपण पाहूयात. 1962, 1965, 1971, 1999 अशा दोन्ही इतक्या वेळा भारत आणि पाकिस्तान मधली अशांतता किंवा युद्धाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यावेळेस सुद्धा म्हणजे 1971 ला तर इंदिरा गांधींनी बांगलादेश स्वतंत्र केलेला आहे, पाकिस्तानचे 2 भाग केलेले आहेत. त्यावेळेस सुद्धा हा करार लागू झालेला आपल्याला पाहता येतो. आणि या 65 वर्षाच्या कालावधीत 23 एप्रिल 2025 ला पहिल्यांदाच या कराराला स्थगिती दिलेली आपल्याला पाहता येते. आता दोन्ही देशामध्ये यावेळी सुद्धा वाद झालेले आहेत आणि मग ते वाद सोडवण्यासाठी या कायमस्वरूपी आयोगाच्या माध्यमातूनच एक रचना केलेली आपल्याला पाहता येते. ही 3 स्तराची रचना आपल्याला इथं पाहता येते. डिस्प्यूट रिझोल्युशन हायरार्की आपल्याला ही पाहता येते. जर काही तात्पुरत्या मुद्द्यासंदर्भातलं काही वाद असलेला आपल्याला पाहता येतोय, तर तो जो परमनंट कमिशन आहे तो कमिशनच्या लेवलवर सॉल्व्ह होणार आहे. जर काही डिफरन्सेस असणार आहेत मतभेद पाहता येतात तर ते एक न्यूट्रल एक्सपर्ट आहे, जनरली वर्ल्ड बँकेच्या मार्फत असतात, ते न्यूट्रल एक्सपर्ट सॉल्व्ह करणार आहेत. आणि खूपच तीव्र मतभेद झाले तर मात्र कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन किंवा लवादाकडे ते प्रकरण जातं. या 3 लेवलची ह्या दोन्ही देशामधले वाद सोडवण्याची पद्धत आपल्याला पाहता येते. कायमस्वरूपी आयोग आहे, मतभेदासाठी तटस्थ तज्ञ आहे जागतिक बँकेचा आणि एक लवाद न्यायालय, या 3 पद्धतीचे हे पाहता येतात. आता 2025 आलेला आहे आणि याच्यापूर्वी सुद्धा आता आपल्या भारताच्या संसदेवर सुद्धा हल्ला झालेला आहे. 26/11 सारखा दुर्दैवी हल्ला झालेला आहे. मग यावेळेस सुद्धा हा करार स्थगित करण्यात यावा अशी वारंवार जनतेच्या वतीनं मागणी करण्यात आलेली आहे. शिवाय जम्मू काश्मीरच्या विधानसभेने सुद्धा 2003 मध्ये एकमताने
हा ठराव केलेला होता की हा करार रद्द करण्यात यावा. तो करार रद्द करण्यात येण्यामागचं त्यांचं कारण होतं, सिंचन आणि जलविद्युत दोन्हीमध्ये समाधानकारक वाढ झालेली नसल्यामुळे या कराराचा भारताला काही फायदाच नाही, त्यामुळे तो करार रद्द करावा अशी मागणी त्यावेळेस केलेली आहे. नंतर जून 2016 मध्ये सुद्धा जम्मू काश्मीर विधानसभेने करारात सुधारणा करता यावी, भारताला अनुकूल बाबी त्यात इन्व्हॉल्व असाव्यात अशी मागणी केलेली आहे. त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा एक PIL 2016 पासून प्रलंबित आहे की हा जो इंडस वॉटर ट्रीटी आहे तो करार रद्द करण्यात यावा, त्याचा भारताला जास्त फायदा नाही यासाठीच केलेलं पाहत आहेत. आता 2022 ला या इंडस वॉटर कमिशनची 117वी मीटिंग इस्लामाबादला झालेली आपल्याला पाहता येते. दोन्ही देशाच्या वतीनं प्रत्येकी एक आयुक्त यामध्ये सहभागी आहेत, ते झालेले आपल्याला पाहता येतात. या कराराविषयी जे काही सहकार्य आहे आणि माहितीची देवाणघेवाण करण्यासाठीच हा आयोग स्थापन केलेला आहे. सपोज भारताला काही पाणी वाटपासंदर्भातलं काही बांधकाम वगैरे करायचं असेल तर 6 महिने पाकिस्तानला सांगायचं, जेणेकरून त्यांना पाण्याची व्यवस्था करता यावी. अशा वेगवेगळ्या प्रकारची त्याच्यातली माहिती असते. मग या कराराच्या पार्श्वभूमीवर काही बांधकाम झालेले सुद्धा आपल्याला पाहता येतात. त्यामध्ये झेलम नदीवर किशनगंगा प्रोजेक्ट आहे तो 2018ला झालेला आहे. चिनाब नदीवर रॅटले जलविद्युत प्रकल्प आहे, त्याचं पण आपल्याला काम झालेलं आहे. आणि सध्या जागतिक बँकेच्या वतीनं मिशेल लिनो हे तटस्थ तज्ञ म्हणून आपल्याला काम करताना पाहता येतात. आता हे जे भारताच्या वाट्याला 20% पाणी येते, त्या 20%पैकी 90 ते 95% पाण्याचा आपण भारत वापर करतोय. ते पाणी भारत करणार काय? फक्त जम्मू काश्मीरसाठी वापरणार तर नाही. जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि राजस्थान एवढ्या भागापुरतं भारत कुठेही पाणी वापरू शकतो. ती भारताला त्या करारात तरतुदी केलेल्या आपल्याला पाहता येतात. आता करार झाला 1960 ला. आपण पाहिलं 19 सप्टेंबर 1960 ला करारावर सह्या झालेल्या आहेत कराचीला, ठीक आहे. आणि करार लागू झालेला आहे एप्रिल 1960 ला. पण लगेच पाकिस्तानला हे पाणी अडवण्याची सोय नव्हती. मग 1960 ते 70 या दरम्यानचा काळ हा हस्तांतरण काळ ठरवलेला आहे. पाकिस्तानला जोपर्यंत या पाण्याचा वापर करण्यासाठी कॅनॉल किंवा धरण बांधता येत नाहीत तोपर्यंत भारतानं त्या नद्यांचं पाणी त्यांना द्यावं हे आपल्याला पाहता येते. आता हे झालं आपण त्या सिंधू पाणी वाटप कराराच्या पार्श्वभूमीवर पाहिलेलं. परंतु आता आपल्याला क्वेश्चन ते येऊ शकतो, आणि मग भारताच्या अंतर्गतले काही मुद्दे आहेत का, त्या अनुषंगाने काही चर्चेत आहे का? आयोग बघता आपण कुठल्या बाजूने किती डायमेन्शनने विचार करतोय. मग भारताच्या अंतर्गत जे काही नदी पाणी वाटप करार आहेत त्याच्याविषयी जर बघितलं तर कलम 262 मध्ये याची तरतूद केलेली आपल्याला पाहता येते. आपल्याला हे आर्टिकल वारंवार विचारलं जातं, हे लक्षात ठेवा. आता पुढचा प्रश्न आहे, या कराराच्या पार्श्वभूमीवर जे काही वेगवेगळे पाकिस्तानमधले लोक आहेत त्यांना आपण देश सोडून जाण्याचा आदेश दिलेला आहे. काही धार्मिक कारणासाठी आलेले आहेत, काही वैद्यकीय कारणासाठी आलेले आहेत. मग ज्या धार्मिक, इव्हन भारतातले सुद्धा काही लोक पाकिस्तानमध्ये धार्मिक कारणासाठी जातात. मग या लोकांच्या पार्श्वभूमीवर आपल्याला हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की ज्या धार्मिक यात्रा आहेत भारताबाहेरील सोडून, कारण भारताबाहेरच्या धार्मिक यात्रा ह्या संघ सूचीत असणार आहेत, पण बाकीच्या ज्या आहेत त्या राज्य सूचीमध्ये आहेत, हे लक्षात ठेवा. तिथं चुकून आपल्याला समोरची सूची टाकू शकतात. आणि आता लक्षात ठेवा, जम्मू काश्मीर विधानसभा का? कारण पाणी वाटप हा जो विषय आहे तो राज्य सूचीतला विषय आहे. मी पुढे तुम्हाला काही उदाहरणं देणार आहे, त्यावेळेस पण तुम्हाला ते क्लिअर होईल. परंतु लक्षात ठेवा, या पार्श्वभूमीवर आपल्याला काय काय क्वेश्चन विचारले जाऊ शकतात तो सगळा एरिया कव्हर करायचा आहे. पाणी किंवा सिंचन, कॅनॉल, पाण्याची साठवण, हे सगळे राज्य सूचीतले विषय आपल्याला इथं पाहता येतात. हे झालं पहा, हे 3 मुद्दे पॉलिटीच्या अँगलने आपण इथं कव्हर केलेले आहेत. इथपर्यंत आपण सिंधू पाणी वाटप करार पाहिलेला आहे. आता थोडासा जिओग्राफीच्या अँगलने याच्यावर काय क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, तर सिंधू नदीवरचे कोणते महत्वाचे शहर आहेत? भारतातले लेह आणि कारगिल आहेत, तर पाकिस्तानमधलं सगळ्यात मोठं कराची आहे. म्हणून त्या कराराच्या सह्या ज्या आहेत त्या कराचीला झालेल्या आहेत, हे लक्षात ठेवा. सिंधू नदीवर आहे. अटक आहे. पाकिस्तानमधलं हैदराबाद आपल्याला पाहता येतं, आणि डेरा इस्माईल खान, हे सगळे महत्वाचे शहर सिंधू नदीवर आहेत. या अँगलने सुद्धा नदी आणि त्याच्यावरचे महत्वाचे शहर असा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. लयच महत्वाचा विचारलं तर कराची विचारला जाऊ शकतो, चुकून तिथं लाहोर टाकतील, त्यामुळे ते लक्षात ठेवा. ठीक आहे. झेलम नदी आहे, ज्या पाकिस्तानमध्ये जाणाऱ्या नद्या आहेत त्या अँगलने आपण घेतलेल्या आहेत. झेलम नदीवर श्रीनगर आपल्याला पाहता येतं, आणि अनंतनाग जे आहे तेही पाहता येतं. आणि झेलम नदीवर हे उलर सरोवर जे आहे ते आपल्याला पाहता येतं. आपल्याला याच्या अँगलने पण क्वेश्चन विचारतील.
चिनाब नदीवर सियालकोट आणि गुजरानवाला हे शहर आपल्याला पाहता येतात. त्याही अँगलने आपण तयारी करून ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता पहा, आता आपण काय काय कव्हर केलं. सिंधू पाणी वाटप करार, त्याची पार्श्वभूमी पाहिली, कराराच्या तरतुदी पाहिलेल्या आहेत. मग भारताच्या अंतर्गतल्या नद्या त्याचा कलम पाहिलेला आहे नदी पाणी वाटप करारासंदर्भातलं. राज्यसूचीतला कुठले कुठले विषय आहेत ते पाहिलेले आहेत. त्याच्यानंतर शहर आणि नदी याचं पाहिलेलं आहे. आता आपल्याला जे काही इतर शेजारी देश आहेत, आता जर भारतानं सिंधू पाणी वाटप करार रद्द केला तर इतर देश सुद्धा थोडेसे संशयात आलेले आहेत. जर आपलं भारताचं काही झालं तर तो आपला करार रद्द करू शकतो. काय होतं, ह्या ज्या नैसर्गिक गोष्टी असतात त्याला बाउंड्री नसते. ठीक आहे. आपलं घर आहे, घराला आपण 1000 स्क्वेअर फूटचं म्हणू शकतो, पण जे डोंगर रांगा आहेत, नद्या आहेत, याला बाउंड्री आपल्याला क्लिअर कट बाउंड्री करता येत नाही. आपण जरी पाणी अडवायचं ठरलं तरी त्याचं आपल्याला एवढं पाणी अडवणंच येत नाही. आपल्याला 20 वर्ष लागतील एवढं सगळं सिंधू नदीचं पाणी अडवून ठेवायचं असेल तर. आणि पाणी अडवून ठेवू शकत नाही. जर तसं झालं तर ज्या चीनमधून किंवा इतर देशातून येणाऱ्या नद्या आहेत त्यांनी जर पाणी अडवलं तर, आपलं ब्रह्मपुत्रा नदीचं पाणी अडवलं तर ते अवघड होऊन जाईल. हे या पार्श्वभूमीवर सुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग इतर देश आणि त्यांच्यासोबतचे भारताचे जे जल वाटप किंवा पाणी वाटप करार आहेत त्याच्या काय तरतुदी आहेत ते पण आपण इथं मुद्दामून पाहणार आहोत. भारत आणि बांगलादेशमध्ये एकूण 54 नद्या आहेत छोट्या मोठ्या. ठीक आहे. आणि त्या 54 नद्याचं पाणी वाटप करार करत किंवा भारतातून जे प्रवाह होतात, आता गंगा नदी बांगलादेशमध्ये जाती. मग त्यावेळेसचं काय काय तरतुदी आहेत ते पाहूयात. मग पहिला, भारत आणि बांगलादेशचे एकूण 3 पाणी वाटप करार आहेत. त्यातला पहिला आहे गंगा पाणी वाटप करार. तो 12 डिसेंबर 1996 ला झालेला आहे आणि त्याच्यावर सह्या केलेल्या आहेत त्यावेळेचे भारताचे पंतप्रधान HD देवेगौडा आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना. हा करार 30 वर्षासाठी होता. त्याची मुदत 2026 मध्ये संपणार आहे आणि 2026 मध्ये त्या कराराचं पुनर्जीवन होतंय की नाही, आता याच्या संदर्भातली आपल्याला तरतुदी पाहिजे. भारत आणि बांगलादेशमध्ये दोन्ही देशातल्या, मी म्हटलं ना 54 नद्या आहेत, त्या 54 नद्यासाठी 1972 ला संयुक्त नदी आयोग स्थापन केलेला आहे. दोन्ही देशाचे जे जलसंसाधन मंत्री आहेत ते त्याचे संयुक्तपणे अध्यक्ष आपल्याला पाहता येतात. हा कराराच्या वेळेस सह्या करतानाचा हा आपल्याला तिथं पाहता येतात. ठीक आहे. त्याच्यानंतर भारत आणि बांगलादेशमध्ये तिस्ता नदी पाणी वाटपाचा करार 1986 ला झालेला आहे. त्याच्यानंतर सप्टेंबर 2022 मध्ये कुशियारा या नदीचा करार आपल्याला झालेला आहे. आसाम मधला जो दक्षिण भाग आहे आणि बांगलादेश या संदर्भातला झालेला आहे, तिथं जास्त फायदा आहे. शिवाय दक्षिण आसाम सोबत मणिपूर, मिझोरम या भागातला सुद्धा पाणी प्रश्न सुटल हा करार झालेला तर आपल्याला ते पाहता येणार आहे. त्यामुळं भारत आणि बांगलादेशमध्ये 3 पाणी वाटप करार आहेत, गंगा, तिस्ता आणि कुशियारा, हे लक्षात ठेवा. आता नेपाळचं काय आहे तर भारत आणि नेपाळ याच्यामध्ये वेगवेगळ्या नद्या आहेत, कोशी, गंडक, महाकाली आपल्याला पाहता येतात. आणि त्याच्यामधले 1954 ला दोन्ही देशामध्ये कोशी जल करार झालेला आपल्याला पाहता येतो. 1996 ला महाकाली जल करार झालेला आपल्याला पाहता येतो. आता चीन सोबत आपला तसा करार नाही, पण ब्रह्मपुत्रा नदी जी आहे, चीननं मध्यंतरी जगातलं सर्वाधिक धरण जे मोठं आपण मानतो 3 गॉर्जेस धरण आहे ते बांधलं होतं. त्याच्यामुळे ब्रह्मपुत्रा नदीच्या पाण्याच्या प्रवाहावर परिणाम होतो आणि त्यामुळे सुद्धा दोन्ही देशामधला आपल्याला काही संवाद थांबलेला होता तेही पाहता येतं. आणि मग चीन सोबत आपलं ब्रह्मपुत्रा नदीच्या अनुषंगानं वाद आपल्याला पाहता येतो. अशा प्रकारे सिंधू पाणी वाटप करार या पार्श्वभूमीवर त्या कराराच्या अनुषंगानं सगळ्या बाबी कव्हर करण्याचा मी इथं प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला आणखी काही प्रश्न असतील तर तेही मला सांगा. मी सिमला करारावर सुद्धा लवकरच त्याच्या संदर्भातलं लेक्चर घेणार आहे आणि जेणेकरून या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर आपण या दुःखद क्षणी सुद्धा आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने तयारी करणं गरजेचं आहे. म्हणून आपल्या एका कर्तव्य भावनेनं आपण हे सगळं इथं कव्हर केलेलं आहे. तुमच्या सूचना आणि प्रतिक्रियांचं स्वागत आहे. आज आपण इथं थांबूयात. थँक्यू.